कसा आहे डायरेक्ट कवट्या मंकाळ. ले बॉयज जाऊ दे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर लय जणांचं डिमांड होते की परत एकदा ऑफ रोडिंग होऊन जाऊ देल, कारण परवा जो ब्लॉग झाला की नाही तो जरासं कॅमेरा अँगल चुकलेला त्याचा. कारण कॅमेराची सेटिंग आहे ती अल्ट्रा वाईडला नव्हती, आपल्या स्टँडर्डला होती. त्यामुळं सगळं आहे जे एवढं झालं. आणि आता जे अँगल आहे ते पूर्णपणे वाईड अँगल आहे, अल्ट्रा वाईडला आहे. त्यामुळे आता तुम्हाला सगळं क्लिअर कट दिसत असेल, काय विषय नाही भावनो. एक खतरनाक स्पॉट हुडकून काढले ऑफ रोडिंगसाठी. तर मी पण जास्त गेलो नाही तिकडं, मी एकदाच गेलतो, ते पण निम्म्या रस्त्यापर्यंतच गेलतो. तर आता परत आपल्याला तिकडंच जायचं आहे. तो रस्ता इथनंच आहे वाटतं, माझ्या एवढं लक्षात नाही आहे. तर तो रस्ता नो भावनो, पुढनं अनेक रस्ता आहे, तिकडनं आज जायचं वाटतं. कारण बरेच दिवस झालं त्या रस्त्याला मी कधी गेलो नाही, कारण पूर्णपणे डोंगरातच जातो रस्ता तो. त्यामुळे लक्षातच येणं झाले नेमकं रस्ता कोणीकडे नाही तो. तर आता लक्षात आलं ह्योच रस्ता बरोबर आहे. आता पूर्णपणे रस्ता डोंगरात जातोय का नाही मला पण माहीत नाही, कारण आपल्याला इथं समोरच्या आपल्या इथं समोरच्या बाजूला वरती जायचं आहे. हा परवापेक्षा त्याला जबरदस्त रस्ता आहे जोडा ह्यो. कारण परवा गेलो तेव्हा एवढं ऑफ रोडिंग नव्हतं, आत्ताच्या वेळेला जरा जास्तच असं वाटलं मला. काय पण म्हणा भाऊ, गाडी बघायला शेवट वाटते जमतो असल्या ह्याच्यातनं. खरोखर लय जबरदस्त वाटते लय. तसा पूर्णपणे विषय जंगलात. रस्ता डोंगरात चाललाय का डोंगराच्या खाली चाललाय कळना. अरे यायला विषय शेवट. तर परत आता पावसानं जबरदस्त आमचं असं आगमन केलं आहे. माझी गाडी लावली आता इथं खाली, आणि आम्हाला इथनं आता वर जायचं आहे. हे असंच पाहिलं ऑफ रोडिंगला, नका विषय. हे वर जात नाही इकडं रस्ता. अरा ले बॉयज जाऊ दे हा सरळ जाऊ दे. इथनं का वर जाय ना गाडी, तर आता पुढनं बघा झाला, कारण गाडी लय घसर आल्या इथं, लय म्हणजे भयानकच. हा इथनं काय ट्रॅक्टर बिक्टर नेल्या तर काय. पबजीला कसं भाऊ ना एकच चान्स मिळते माहिती आहे का खेळायला, रिकॉल झाल्यानंतर ना. तसं माझ्याकडे एकच चान्स आहे गाडी पूर्णपणे वर चढवायला.
हे बंद पडली आयला चढलं जरा का विनागर चढलं पलटे झाले इथं वर जाते की आणि जरा मोर बघ मोर कसली भरल्या तिकडे वरती जरा वर खाली डवरा असल्या जरा काय जायला शेवट आणली गाडी टोकाला फक्त जरा टोक जरा बारका येऊ जरा मोठं पाहिजे ताण जरा जाऊ दे तात्या गाडी घातला पावर कुठनं खाली तर वरती डोंगरावर जाऊन आलो खरं डोंगरावर काय एवढं खास लोकेशन नव्हतं त्यामुळे इकडं पुढच्या बाजूला अनेक लोकेशन आहे आपण तिकडे बघूया चला मगाशी या चिखलात पडता पडता वाचलोय तर आता नाही कारण गाडी आपल्या एकदा हातात बसली की आपण सुट्टी देत नाही म्हणजे आईला बुट्टात पाणी गेलं कवट्या मग काय असा डायरेक्ट कवट्या मंकाळ जरा उगाच भावानं त्रास होते काय म्हणजे असला कसला रस्ता आहे काय हाय खरं त्यानंतर जो असं व्ह्यू मिळते की नाही भावानं हा मनाला पूर्णपणे शांत करून जाते कसला वेळ आहे पूर्णपणे रिकाम आहे पूर्णपणे सुट्टी नाही काय पण म्हणा भावनो काय खरं ऑफ रोडिंगला की नाही असलंच काहीतरी पाहिजे शेवट म्हणजे शेवट वाटते आणि गाडी स्लिप होईल असं ह्याची जरा पण भीती वाटत नाही काय अरे डॉगरी बाई पाहिलीच निमार कसा माहिती आहे काय जरा का विनागर कुठे तर असा रस्ता मिळाला की नाही आपण पण ऐकत नसते
भावांनो गाडी जेवढी की नाही रस्त्यावर पळवायला भारी वाटत नाही की नाही तेवढं ऑफ रोडिंगलाच पळवायला गाडी भारी वाटत्या काय पण म्हणा. कारण लोकांचं रिॲक्शन असले त्या चांगलं जबरदस्त पाय बी सगळं पाक घाण झाले बघा की पाय कसले झाले कारण ही गाडी फक्त असल्या ऑफ रोडिंग मधून पळवायला तयार झाल्या त्यामुळे ऑफ रोडिंग जेवढं असेल तेवढंच गाडी पळवायला मज्जा येईल. तर भावानं आजचं जे आपलं ऑपरेटिंग झाले ते कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग कशावर करायला लागते हे पण सांगा. काय परत ऑफ रोडिंगच पाहिजे आणि जर नेक्स्ट टाइम पण तुम्हाला ऑफ रोडिंग जर पाहिजे असलं तर त्यासाठी आपण स्पेशल कुठली तर जागा हुडकून गाड्या म्हणजे धबधबा दिन असायला पाहिजे असली कुठली तर जागा आपण हुडकून गाड्या भावानं काय विषय नाही. तर नेक्स्ट ब्लॉग कोणत्या टॉपिकवर पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला जाताना लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय टार 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 टार